वर्ध्यामध्ये वर्धा लोकसभेमध्ये आता एक नवा ट्विस्ट आलाय। रामदास तडस यांच्या सून पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळतंय। पूजा तडस यांच्या सोबत सुषमा अंधारे या सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत। तर रामदास तडस हे वर्ध्याचे विद्यमान खासदार आहेत। वर्ध्यामध्ये सासरे विरुद्ध सून असा सामना यामुळे रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। काही दिवसांआधीच रामदास तडस यांच्या सून यांनी आपण उमेदवार म्हणून असण्याची शक्यता वर्तवली होती आणि आता त्या पत्रकार परिषदेमधून नेमका काय खुलासा करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। महत्त्वाचं म्हणजे सुषमा अंधारे यांच्या सोबत त्या पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे आता ठाकरे गटाकडून कदाचित पूजा तडस या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? वर्ध्यामध्ये जे आहे रामदास तडस विरुद्ध जे नव्याने राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले जे अमर काळे यांच्या विरुद्ध ती लढत आहे आणि त्यांच्या अमर काळेंच्या प्रचारार्थ उभाटाच्या जे आहे सुषमा अंधारे या 2 दिवस वर्ध्यामध्ये दाखल होत्या आणि आज नागपुरात त्या पत्रकार परिषद घेत आहे। या पत्रकार परिषदेला जे आहे रामदास तडस यांच्या सून ज्यांनी अपक्ष उमेदवार भरलेला आहे पूजा तडस त्या सुद्धा उपस्थित असणार असल्याचं बोललं जात आहे। त्या नागपुरात दाखल झाल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमका रामदास तडस यांच्यावर काय आरोप करतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं असणार आहे आणि एकंदर या सगळ्यामुळे जे आहे नक्कीच रामदास तडस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। अगदीच पराग, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पूजा तडस या आता रामदास तडस यांच्यावर काय आरोप करतात, काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा वापर महाविकास आघाडीकडून आरोप करण्यासाठी करण्यात येतोय अशी सुद्धा एक चर्चा सुरू झाली आहे।